श्री स्वामी समर्थ. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलं नरजन्म. याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मने करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळापणामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती सावकारी सराफी करीती जेणे वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले, संसारात उबगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वान्य सुवर्ण ताटी भरून आपणा पुढे येती. पाहुण्या स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगून सर्वत्रांसी निघाले सद्गुरु शोधासी. घरदार सोडिले मूर गोड ग्राम प्रख्यात. तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मूरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्म कर्मे सुधारत ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती म्हणून द्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरुणी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहोन संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षित आनंदन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाविधान ठेवी येले तया लगुन. शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले. एकदा यजमानाच्या घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणिले. प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाचे प्राण योनी तत्वता चालू लागला हे पाहता. विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर. जगद उद्धारार्थ अवतरले असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवणी द्रव्य बहुत खर्चिले. तया समय एकेदिनी ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेली सरोनी. दीक्षितांते समजले जले भरले होते घट. तयांस लाविता अमृत हस्त ते घृत झाले समस्त. आश्चर्य करीती सर्वजन तेव्हा पुणे शहरा माझी. पेशवे होते रावबाजी. एके समय ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याच द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. तेन हे ऐकून मूरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितांचे सांगून दादा आपुली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करविना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप द्यायचे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती त्यावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर. जाईल राज्य लक्ष्मी सर्व वस्त्रे ठेवी निर्धार. निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजींचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले. परतंत्र जन्मवरी एके समय कलकोटी. दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी येती आम्ही त्याचे जाणतो. यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी. तुप वारण्याची कामगिरी आम्हाकडे तई होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त मूरगोडी बाळापैत पुण्यस्थान जाणूनी. तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसुत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ.